मनसे आणि उबाठा गटाच्या युतीच्या चर्चांनी राज्यभरात सध्या वादळ उठले. खरं तर या क्षणापर्यंत तरी या चर्चा एकतर्फीच वाटत आहेत. कारण उबाठा गटाकडून जेवढे युतीचे दावे करण्यात येत आहेत, तेवढेच मनसेकडून ते फेटाळले जात आहेत. उबाठा गट मात्र या युतीसाठी फारच आसुसलेला दिसतोय. एवढंच काय, तर महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत, अशी भूमिकाच संजय राऊतांनी उबाठा गटाच्या वतीने घेतलीय. खुद्द उद्धव ठाकरेंनीही या युतीबाबत मौन सोडले. मात्र राज ठाकरे काही अद्याप त्यांना टाळी देण्यास तयार नाहीत. मनसेसोबत युती करण्यासाठी उबाठा गटाच्या पहिल्या फळीतील सगळेच नेते कामाला लागले. रोज कुणी ना कुणीतरी युती करण्यासाठी मनसेला साथ घालताना दिसतोय. त्यामुळे मनसेपेक्षाही उबाठा गटच युतीसाठी जास्त आसुसलाय का, असा प्रश्न उपस्थित होतोय. या उलट उबाठा गटाची इच्छा असेल तर त्यांनी तसा प्रस्ताव पाठवावा, अशी भूमिका मनसेच्या नेत्यांनी मांडली आहे. त्यामुळे आता प्रस्ताव पाठवण्याच्या बाबतीत दोन्ही पक्षांचा इगो आड येतोय का, असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. उद्धव ठाकरेंनी नुकतंच युतीच्या चर्चांवरचं मौन सोडलंय, तर उबाठा आणि मनसेच्या युतीवर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले, यावर मनसेची भूमिका काय आहे आणि या युतीचं घोडं नेमकं कुठे अडलंय, याबद्दलच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत. जवळपास गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून उबाठा गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र येणार, त्यांचं मनोमिलन होणार, अशा चर्चा सुरू झाल्यात. मात्र महिनाभरापासून या चर्चांची गाडी एकाच जागी अडून आहे. ती काही पुढे सरकण्याचं नावच घेत नाहीये. उबाठा गटाचे नेते संजय राऊत रोज सकाळच्या पत्रकार परिषदेत युतीबाबत काहीतरी बोलून चर्चांचं वादळ निर्माण करतात. त्यामुळे वादळाप्रमाणेच या चर्चा उफाळून येतात आणि थोड्या वेळाने पुन्हा शांत होतात. गेल्या अनेक दिवसांपासून हेच सुरू असल्याचं दिसतंय. आता मात्र खुद्द उद्धव ठाकरेंनी यावर भाष्य केल्यानं उबाठा आणि मनसेच्या युतीकडे सर्वांच्याच नजरा लागून आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही. त्यांचे सुद्धा सैनिक आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्या मनातही संभ्रम नाही. त्यामुळे संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काही बातमी द्यायची ती देऊ, असं ते म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर मनसेकडूनही यावर तात्काळ प्रतिक्रिया देण्यात आली. मनसे नेते संदीप देशपांडे यावर बोलताना म्हणाले की राज ठाकरे या सगळ्याबाबत निर्णय घेतील. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात 2014 आणि 2017ला सुद्धा काहीतरी होतं, पण उद्धव ठाकरेंच्या मनात ते नव्हतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे जास्त महत्वाचं आहे. जनतेच्या मनात काय आहे ते आम्हाला माहिती आहे, अशी खोचक टिप्पणीच संदीप देशपांडे यांनी केली. तर रोज सकाळी उठून युतीबद्दल बोलणाऱ्या राऊतांना अमित ठाकरे म्हणाले की केवळ मीडियासमोर येऊन किंवा वर्तमानपत्रांमधून युत्या होत नाहीत. राजसाहेब आणि उद्धवजी यावर बोलले तरच काहीतरी होईल. जसं तुम्ही पुस्तक पाठवलं तसं युतीचा प्रस्तावही पाठवा आणि आमच्या कॅफेमध्ये येऊन कॉफी पिऊन जा, असं आवाहन त्यांनी राऊतांना केले. यावर मी कॅफेत नाही तर घरी जाईन, आमच्यासाठी ते कॅफे नसून दुसरं घरच आहे. अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलंय. गोड मुलगा आहे तो. जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे. त्याची विधानं देखील फार गोड आहेत, असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे युतीसाठी का होईना राऊतांना अमित ठाकरेंचा फारच पुळका आल्याचं दिसतंय. याशिवाय आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, सुनील प्रभू यांच्यासह अनेक नेत्यांनी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हीच आमची प्रामाणिक इच्छा असं म्हणत किंवा महाराष्ट्राच्या हिताच्या बाता करत मनसेला साथ घातलीय. दुसरीकडे उबाठा गटासोबत युती करण्यासाठी मनसेने त्यांच्यासमोर एक अट ठेवली आहे. आमच्याकडे अद्याप युतीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे उबाठा गटाला आमच्यासोबत युती करायची असेल तर आमच्याकडे रीतसर प्रस्ताव द्यावा किंवा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा. ज्यावेळी तो प्रस्ताव येईल त्यावेळी राज ठाकरे योग्य तो निर्णय घेतील, अशी अटच मनसेने ठेवली आहे. त्यामुळे या सगळ्या गदारोळात उबाठा गटाचं घोडं नेमकं कुठे अडलंय, असा सवाल उपस्थित होतोय. तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरे राज ठाकरेंना युतीचा प्रस्ताव देतील का, की फक्त चर्चांवरच गाडी अडून बसणार? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.